नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2024 याचे जे टप्पे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, पहिला टप्पा आपली CET देणे हा आपण पार केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, तो टप्पा पार केल्यानंतर आपल्याला प्रतीक्षा आहे ते आपल्या रिझल्टची. आता रिझल्टनंतर उर्वरित जे टप्पे आहेत ते कसे असतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या BEd ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या बंधू भगिनींमध्ये व्हिडिओ शेअर करावा ही विनंती. तर चला विद्यार्थी मित्रो, पाहूया आपले BEd ॲडमिशनचे टप्पे. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम टप्पा म्हणजेच आता आपला CET रिझल्ट लागणे, जाहीर होणे. आपली CET विद्यार्थी मित्रो 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, याचा जो निकाल आहे तब्बल 30 ते 45 दिवसांनी आपल्याला लागलेला पाहायला मिळतो. तर साधारणपणे आपला 20 ते 30 एप्रिल म्हणजेच आपल्या एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ते चौथ्या आठवड्यापर्यंत आपल्याला हा रिझल्ट लागलेला पाहायला मिळणार आहे. तो आपल्याला स्कोअर कार्डसहित मिळणार आहे. विद्यार्थी मित्रो, रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला परत एकदा लॉग इन करावं लागतं. लॉग इनमधून आपलं स्कोअर कार्ड आपल्याला डाउनलोड करता येतं. स्कोअर कार्ड म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपला मार्क्स मेमो. मार्क्स मेमो आपण घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रो सगळ्यात महत्त्वाची बाब होते ती म्हणजेच आपला कॅप शेड्यूल जो आहे, कॅप शेड्यूल 2024 तो जाहीर होईल. विद्यार्थी मित्रो, कॅप शेड्यूल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम जी आपल्याला बाब करायची असते, कॅप शेड्यूलचे ज्या नियोजित डेट आहेत, तारखा आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या क्रमानुसार आपल्याला कृती करावी लागते. विद्यार्थी मित्रो, रिझल्ट जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारचा आपला मार्क्स मेमो म्हणजे स्कोअर कार्ड आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्यामध्ये आपल्या CET सेलचा लोगो, तसेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई हे आपल्या CET सेलचं कोटेशन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो रोल नंबर आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर जो की अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपल्याला या जागेवरती पाहायला मिळतो. त्यानंतर आपली कॅटेगरी ज्याप्रमाणे आपण दिली आहे ती तिथं नमूद असते. त्यानंतर आपलं पूर्ण नाव, त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं वडिलांचं किंवा पतीचे नाव त्याप्रमाणे, त्यानंतर आईचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सर्व गोष्टी आहेत, बरोबर आहेत की नाही हे आपल्याला चेक करणं क्रमपात असतं, गरजेचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो CET स्कोअर आपल्याला किती मार्क्स मिळाले आहेत, तर आपण जी दिलेली एक्झाम आहे ती म्हणजेच BEd जनरल अँड स्पेशल CET. तर विद्यार्थी मित्रो ह्याचा जो स्कोअर आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर 100पैकी 29 मार्क्स अशा प्रकारे मार्क्स आपल्याला मिळालेले पाहायला मिळतात. डेट ऑफ बर्थ आपली जी आहे ती चेक करायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपले लॉग इन डिटेल्स आपल्याला खाली पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपला जो मार्क मेमो आहे विद्यार्थी मित्रो तो पाहायला मिळतो. यावर्षीचा आपला रिझल्ट लागणे अजून बाकी आहे. विद्यार्थी मित्रो हा मागील वर्षीचा मार्क्स मेमो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला हा स्कोअर कार्ड होय, जो की आपला रिझल्ट लागल्यानंतर प्रदर्शित होईल, आपल्याला पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो कॅप शेड्यूल जाहीर झालेला आहे त्यात तारखा ज्या आहेत त्यानुसार आपण कृती करावायची आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजेच विद्यार्थी मित्रो रजिस्ट्रेशन करणे, ज्याला आपण नावनोंदणी करणे असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो ही जी नावनोंदणी आहे ती आपल्या BEd ॲडमिशनचा जो महत्त्वाचा टप्पा आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाची बाब होय. म्हणजेच रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला स्कोअर कार्ड मिळाल्यानंतर आपल्याला परत एकदा आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन विद्यार्थी मित्रो आपल्या लॉग इनमधून होतं हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला आता नेहमी लॉग इनची गरज लागणार आहे. तर लॉग इन जो आपला ID आणि पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रो तो विसरायचा नाही आहे. तो आपण व्यवस्थितपणे काय करायचं आहे, सांभाळून ठेवायचा आहे, जतन करून ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रो आपण सर्व आपल्या डिटेल्स भरल्यानंतर म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला दुसरी बाब पाहावी लागते ती म्हणजेच आपले जे कागदपत्र आहेत विद्यार्थी मित्रो सर्व डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण परत एकदा पाहून घेऊ. तर विद्यार्थी मित्रो हे डॉक्युमेंट्स आपल्याला काय करावं लागतात, अपलोड करावे लागतात. विद्यार्थी मित्रो ऑल टाईप कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत दॅट इज फॉर द BEd कॅप राऊंड ऑर BEd ॲडमिशन. आपण इथे पाहू शकता आपले जे तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो आहेत, BA, BCom, BSc आपलं कुठलंही फील्ड असेल, कुठली आपली डिग्री असेल त्यामधले विद्यार्थी मित्रो फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर
यांनी मिळून डिग्री तयार होत असते. तर तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो, फायनल मार्क्स मेमो म्हणजेच विद्यार्थी मित्रो फर्स्ट इयरचा सेकंड सेमचा मार्क्स मेमो, तशानं सेकंड इयरचा विद्यार्थी मित्रो फोर्थ सेमचा मार्क मेमो आणि थर्ड इयरचा शेवटच्या सेमचा मार्क मेमो म्हणजेच विद्यार्थी मित्रो 6व्या सेमचा मार्क मेमो, हे मार्क मेमो जर आपण कंबाईंड मार्क मेमो असं म्हणत असतो तर ते आपल्याला काय करावं लागतात, अपलोड करावे लागतात. म्हणजे त्याचे फोटो काढायचे, स्कॅन करायचं आणि त्याला अपलोड करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो डिग्री ऑर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट ऑप्शनल, तर इथे हे ऑप्शनल आहे. आपल्याकडे डिग्री नसेल तरी चालेल विद्यार्थी मित्रो, परंतु हे 3 वर्षाचे मार्क्स मेमो आपल्याला भरायचे असतात, अपलोड करायचे असतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांनी दाखवलेलं आहे की माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहे, तर त्या विद्यार्थी मित्रो फर्स्ट इयरचा एक मार्क मेमो आणि सेकंड इयरचा एक मार्क मेमो असे जे मार्क्स मेमो आहेत ते काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आपलं CET स्कोअर कार्ड जे आपण आत्ताच पाहिलं विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण मार्क मेमो असं म्हणूया, CET मार्क मेमो, दॅट इज CET MM. तर मार्क मेमो जो आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रो, आपलं जे हॉल तिकीट आहे CETचं तेही आपल्याला जपून ठेवायचं आहे, ते सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. बरेच वेळेस विद्यार्थी हॉल तिकीट हरवून जातात व त्यांना अपलोड करायचे वेळेस हॉल तिकीट त्यांच्याकडे नसते. त्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रो आपल्याला एक लिंक आहे, ज्या लिंकवरून आपल्याला ते हॉल तिकीट काय करता येईल, परत डाउनलोड करून घेता येईल, जे की आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची एक बाब विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच आपला CET फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्मची जी आपण प्रिंट घेतलेली आहे ती प्रिंट आपल्याला परत काय करायची आहे, अपलोड करायची आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपलं CET सेलचं हॉल तिकीट, CET सेलचा मार्क मेमो आणि CET सेलचं ॲप्लिकेशन, ह्या तिन्ही बाबी आपल्याला अपलोड करायच्या आहेत. त्या आपण व्यवस्थित जतन करून ठेवाव्यात. विद्यार्थी मित्रो ज्याप्रमाणे आपण त्याच्या प्रिंट काढून घेतल्या त्याचप्रमाणे ते आपल्याला PDF फॉर्ममध्ये सुद्धा जतन करून ठेवता येतात आणि सर्व PDF आपल्याला परत अपलोड करायलाही उपयोगी होतात. त्याप्रमाणे आपण काय करायची, ह्याची कृती करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अपलोड करायचे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच आपली TC हे होय. तर विद्यार्थी मित्रो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला इथं ऑप्शन दिसत आहे, तर यासाठी आपल्याला TCच अपलोड करावा लागतो. जरी ते बर्थ सर्टिफिकेट किंवा इतर ज्या बाबी दिल्यात त्याऐवजी विद्यार्थी मित्र आपल्याला TC हा ऑप्शन वापरावा लागतो, कारण ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला TC द्यावी लागते. ओरिजिनल TC ती आपल्याला अपलोड करणे क्रमपात आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता काही लोकांचा TC जो आहे विद्यार्थी मित्रो तो PGच्या ॲडमिशनसाठी म्हणजेच फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचा असेल त्यासाठी अडकलेला असू शकतो किंवा कॉलेजमध्ये दिलेला असू शकतो. विद्यार्थी मित्रो आपलं जे ॲडमिशन आहे तर ते थर्ड इयर पासवरती आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजे थर्ड इयर पासचा जो TCचा झेरॉक्स आहे तोही आपण तोपर्यंत अपलोड करू शकता. परंतु ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थी मित्र ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रत्यक्ष ॲडमिशन, त्यावेळेस मात्र आपल्याला काय करावं लागेल, आपला जो ओरिजिनल TC आहे तो तिथे काय करावा लागेल, दाखवावा लागेल. तर आपण तेव्हा TC काढण्यापेक्षा आत्ताच ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस आपला तो TC आपल्याकडं असणं काय आहे, गरजेचं आहे, क्रमपात आहे. कारण ऐन वेळेला परत TC जर मिळाला नाही तर आपल्याला 3च दिवस ॲडमिशनसाठी दिलेले असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस, 3 दिवसात आपल्याला ॲडमिशन तिथं कॉलेजमध्ये जाऊन घ्यायचं असतं आणि ते जर आपण तिसऱ्या दिवसापर्यंत करू शकलो नाही तर आपल्याला ॲडमिशन आपोआप कॅन्सल होतं. कारण ही प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रो ही कॉलेज अधीन प्रक्रिया नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जरी वाटलं कॉलेज आपल्या गल्लीमधलंच आपण निवडलेलं आहे, आपल्या गावातलंच आहे, तरी विद्यार्थी मित्रो ऑनलाईन आपण 3 दिवसात जर ॲडमिशनचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून अपलोड केले नाही ॲडमिशनच्या वेळेस, त्याबद्दल आपण बोलतो आहे, तर ॲडमिशनच्या वेळेस जर आपण डॉक्युमेंट्स तिथे देऊ शकलो नाहीत किंवा दाखवू शकलो नाहीत तर आपलं ॲडमिशन आपोआप कॅन्सल होतं आहे. त्याला अशी कुठलीही दुसरी बाब करण्याचं आपल्याकडे उरत नाही. म्हणजे तिसऱ्या दिवसाचा 5 वाजेपर्यंत आपल्याला ते अपलोड करायचं असतं आणि ते अपलोड आपण करू शकलो नाहीत ॲडमिशनच्या वेळी तर विद्यार्थी मित्रो आपलं ॲडमिशन आपोआप काय होतं, रद्द होतं. तर आपल्याला इथे रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रो काय करायचं आहे, आपला TC जो आहे तो दाखवायचा आहे, अपलोड करायचा आहे. तसेच विद्यार्थी मित्रो बॅकवर्ड कॅटेगरीचे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्यामध्ये प्रामुख्याने कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट विद्यार्थी मित्र ते आपल्याला लागतात. तर ते सर्टिफिकेट त्याप्रमाणे आपण काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्र अजून एक प्रोव्हिजन आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी अपलोड रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आपण जर व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन केलं असेल, व्हॅलिडेशनसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर विद्यार्थी मित्र त्याची जी पावती असते
ती तात्पुरती आपल्याला अपलोड करायला चालते. परंतु एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, रजिस्ट्रेशनलाच फक्त आपल्याला अपलोड करायला चालते. परत आपल्याला अजून एक गोष्ट सांगली त्यांनी, बट कॅन्डिडेट्स हॅव टू अपलोड द कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ द ॲडमिशन. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रो आपण सध्या रजिस्ट्रेशनचं बोलत आहोत, रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट जरी नसलं तरी चालेल, त्याची पावती व्हॅलिडिटीची रजिस्ट्रेशनला चालते. परंतु विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपले ओरिजिनल ॲडमिशन्स सुरू होतील, म्हणजेच फायनल ॲडमिशन्स आपण त्याला म्हणूया, कॉलेजमध्ये जाऊन घेण्याचे ॲडमिशन्स असं म्हणूया, तर विद्यार्थी मित्रो त्यावेळेस मात्र आपल्याला आपलं सर्टिफिकेट तोपर्यंत आपल्या हातात पडलेलं असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर ते सर्टिफिकेट आपण जर विद्यार्थी मित्रो देऊ शकलो नाही तर आपलं जे ॲडमिशन आहे विद्यार्थी मित्रो ते आपोआप कॅन्सल होतं. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे ॲडमिशन कॅन्सल होण्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रो बाबी आपल्याला पाहायला मिळतात, त्या अशा प्रकारे आहेत. म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला असणं गरजेचं आहे. कोणतंही डॉक्युमेंट कमी महत्त्वाचं किंवा जास्त महत्त्वाचं अशा प्रकारची बाब आपल्याला पाहायला मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रो, ह्यापैकी आपण जे आत्तापर्यंत डॉक्युमेंट सांगितले त्यातलं एकही डॉक्युमेंट जर आपल्याकडे ॲबसेंट असेल ॲडमिशनच्या वेळी तर आपोआप आपल्याला ॲडमिशन कॅन्सल होतं. तर कुठलीही सबब चालत नाही, माझ्याकडे डॉक्युमेंट येणं बाकी आहे, ते उद्या येईल, नंतर येईल. कारण तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला जे ॲडमिशनसाठी वेळ दिलेला आहे त्यावेळेस आपल्याला ॲडमिशन कॅन्सल झालेलं पाहायला मिळतं, जर आपण कुठलंही डॉक्युमेंट एखादं सादर करू शकलो नाहीत तर. तसेच विद्यार्थी मित्रो, आपण BEd CET पास झालो आणि आपण नावनोंदणी केलीच नाही, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलं नाही, तर विद्यार्थी मित्रो या प्रक्रियेतून आपण आपोआप बाद होतो. म्हणजेच आपल्याला पुढच्या प्रक्रियेत पुढच्या टप्प्यामध्ये सहभाग घेता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे ज्यांचे CET पास झालेला आहे जो विद्यार्थी, त्यांनी रजिस्ट्रेशनच करावं लागतं तरच त्याला ॲडमिशन मिळतं, अन्यथा ॲडमिशन मिळत नाही. विदाऊट रजिस्ट्रेशन ॲडमिशन मिळत नाही. ही बाब आपण 100% लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्या जर काही त्रुटी असतील त्या आपल्याला दुरुस्त करता येतात. त्यासाठी आपल्याला स्पेशल वेळ दिलेला असतो. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर आपली विद्यार्थी मित्र प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते. म्हणजे ज्यावेळेस आपल्या त्रुटी आपण दुरुस्त केल्यात, काही नावामध्ये बिघाड आहे, एखादं सर्टिफिकेट दिसत नाही, म्हणजे क्लिअर दिसत नाही, ज्याला आपण डिस्क्रिपेन्सी असं म्हणत असतो, तर ते आपल्याला विद्यार्थी मित्र दूर करता येतं. आणि ते दूर होऊन नंतर परत एक यादी काय होते, जनरेट होते, अपलोड होते, आणि त्या यादीला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, ह्या प्रोविजनल मेरिट लिस्टमधल्या आपण त्रुटी दुरुस्त केल्यानंतर त्याची फायनल यादी जी तयार होते, ज्याला आपण अपडेटेड लिस्ट असं म्हणतो, ती आपल्याला काय करावं लागते, दुरुस्त यादी जी आहे विद्यार्थी मित्रो, ती सुधारित यादी चेक करावी लागते, पाहावी लागते. ती पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो मग आपली फायनल जी लिस्ट असते, फायनल मेरिट लिस्ट आपण ज्याला म्हणत असतो, ती प्रदर्शित होते, ती जाहीर होते. आणि ती जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली जी पुढची कृती आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची कृती आहे, ज्याला आपण प्रेफरन्स फॉर्म असं म्हणतो. प्रिफरन्स फॉर्म. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला प्रिफरन्स फॉर्म नंतर भरायला सुरू होतात, ज्याला मराठीमध्ये आपण प्राधान्यक्रम असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो प्राधान्यक्रम आपल्याला काय करावं लागतं, ते जे आपल्या कॉलेजेसची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रो 2023नुसार तब्बल 477 कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी आपल्या ॲडमिशनच्या रिंगणामध्ये सज्ज होते, उभे होते. विद्यार्थी मित्रो यात काही कॉलेजेस परत ॲड होतील. 2024नुसार आपण जेव्हा ते कॉलेजची लिस्ट अपलोड होईल ते आपल्याला दाखवूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला जे आवडतं कॉलेज आहे, आपल्या जवळचं कॉलेज, त्याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. विद्यार्थी मित्रो असे आपण सर्वच्या सर्व प्रिफरन्सेस गेल्या वर्षी म्हणजे 2023ला 477 कॉलेज होतात, तर सर्व प्रिफरन्सेस आपण देऊ शकता. ही बाब आपण लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रो, बऱ्याच वेळेस आपलं असं म्हणणं असतं की मला फक्त ह्याच कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, त्याच कॉलेजला ॲडमिशन पाहिजे. समजा आपण 2च प्रिफरन्सेस दिले आणि विद्यार्थी मित्रो राहिलेले जे कॉलेजेस आहेत त्या लिस्टमध्ये, तर त्या कॉलेजला जर मेरिट हाय असेल आणि विद्यार्थी मित्रो तुम्ही 2च कॉलेज दिले, तर हे कॉलेज जर तुमचा नंबर लागला नाही तर इतर कॉलेजसाठी सुद्धा तुमचा विचार केला जात नाही. त्याचं मग मेरिट काहीसुद्धा असो, त्याचं मेरिट जरी कमी असलं आणि तुम्ही दिलेल्या कॉलेजचं मेरिट जर जास्त असेल आणि तुम्हाला मार्क्स कमी असतील तर तुमचा नंबर लागत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला कॉलेज मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो ज्यावेळेस आपले प्रिफरन्सेस देऊन होतात, बघ आपल्या मार्कनुसार जर आपला नंबर लागत असेल तर आपला सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म जो आहे तो आपल्याला काय करावा लागतो विद्यार्थी मित्रो, फुलफिल करावा लागतो. म्हणजे तिथे एक टॅब येते आणि त्या टॅबमध्ये अशा प्रकारे आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स असं नाव पाहायला मिळतं. आणि ह्याला जर आपण क्लिक केलं, त्याला ओके केलं,
तरच विद्यार्थी मित्र काय होतं माहिती का, आपला फॉर्म स्वीकारला जातो आणि ते कॉलेज आपण स्वीकारलं असा त्याचा अर्थ होतो. जर आपल्याला ते कॉलेज आवडलं नाही, आपल्याला वाटलं हे कॉलेज इतकं व्यवस्थित नाही किंवा हे कॉलेज आपल्याला नको आहे, तर विद्यार्थी मित्र आपल्याला एक गोष्ट करता येते, ती म्हणजेच बेटरमेंट. अजून एक टॅब आपल्याला तिथे पाहायला भेटते. अशा प्रकारे तिथे आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवूया. आपल्या ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्र कशा प्रकारे ऑपरेट होते, त्यासाठी आपल्याला बेटरमेंटचा ऑप्शन कशा प्रकारे क्लिक करता येतो, ह्याला आपण क्लिक केलं की विद्यार्थी मित्र आपलं सीट ॲक्सेप्टन्स आपोआप निघून जातं आणि पुढच्या यादीमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्र परत दुसरी लिस्ट पाहायला मिळते. त्यात आपल्याला विद्यार्थी मित्र आपल्याला जे इच्छित कॉलेज आहे, आपल्याला जे आवडतं कॉलेज आहे तिथं ते मिळू शकतं. तर इच्छित कॉलेज मिळण्यासाठी आपल्याला परत काय करावं लागतं विद्यार्थी मित्र, नंतर कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला ते ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला CET-CELची फीस भरावी लागते, जी की वर्ष 2023साठी ₹1000 एवढी होती. तर विद्यार्थी मित्र आपण ऑलरेडी BEd CETसाठी फीस भरलेली आहे हे लक्षात घ्या. परंतु ही जी फीस आहे तर ही CETची फीस नाही आहे. तर ही कशाची फीस आहे विद्यार्थी मित्र, तर ही सीट ॲक्सेप्टन्स फीस आहे. म्हणजेच CET-CELने तुम्हाला BEd CET झाल्यापासून म्हणजे झाल्यानंतर तुम्हाला जे स्कोअर कार्ड दिलं, त्यानंतर इतर ज्या बाबी BEd CET आपलं CET-CEL जे चालवत आहे तुमच्यासाठी, तर त्याची ही फीस आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर कॉलेज अलॉटमेंट हे सर्व काम विद्यार्थी मित्र CET-CEL करत असतं. त्यासाठी आपल्याकडे ₹1000 फीस घेतली जाते. तसेच विद्यार्थी मित्र या फीसमध्ये आता काही बदल असू शकतो. जर 2024मध्ये ती बदलली तर त्याप्रमाणे आपण अपडेट आपल्याला देऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला 3 दिवसाचा कालावधी दिला जातो. त्यामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस व तिसरा दिवस. तर आपलं दरवेळेस काय असतं की शेवटचा दिवस किती आहे, किती तारीख असते, किती काय आहे हे आपण विसरून जा. तर सहसा विद्यार्थी मित्र काय करायचं आहे, तर पहिल्याच दिवशी ॲडमिशनला आपण त्या कॉलेजला रवाना व्हायचं आहे, जायचं आहे आणि 5 वाजेपर्यंत आपली प्रक्रिया चालू असते विद्यार्थी मित्र ऑफिस टाईममध्ये. तर ऑफिस टाईममध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. त्या ऑफिस टाईम व्यतिरिक्त आपण जर गेलात तर विद्यार्थी मित्र आपल्याला एंटरटेनमेंट केलं जात नाही. तर आपल्याला विद्यार्थी मित्र याप्रमाणे आपली वेळ पाळायची आहे, म्हणजेच ऑफिस टाईममध्येच आणि पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला कॉलेज गाठायचं आहे. ॲडमिशन फीस भरायची आहे, सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत व आपला प्रवेश काय करायचा आहे, निश्चित करायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र त्या प्रवेशाच्या वेळी म्हणजेच ॲडमिशनच्या वेळी आपले सर्व कागदपत्र जे आपण सांगितलेले आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्र आपले सर्व वर्षाचे मार्क्स मेमो जे आहेत, 10वी मार्क मेमो, 12वी मार्क मेमो, तसेच 3 वर्षाचे म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे मार्क्स मेमो, तसेच विद्यार्थी मित्र आपल्या CET-CELचं हॉल तिकीट, जे परीक्षेचं हॉल तिकीट आपण ज्याला म्हणतो BEd CETचं हॉल तिकीट, ते हॉल तिकीट, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, ह्या सर्व बाबी. त्यानंतर कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर त्यांचे कास्ट सर्टिफिकेट असतील, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतील, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्या कास्टला लागत असेल त्याच कास्टचं फक्त, तर त्याप्रमाणे आपण तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे. हे तपासलं जातं, पडताळलं जातं आणि त्यानंतर आपल्याला आपली जी निर्धारित फीस आहे, तर विद्यार्थी मित्र प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे आपल्याला फीस तिथं सांगितली जाते व ती आपल्याला भरावी लागते. ती भरल्यानंतर आपल्याला त्याची ओरिजिनल पावती भेटते. ती पावती आपल्याजवळ ठेवायची आणि त्याच दिवशी विद्यार्थी मित्र आपलं ॲडमिशन काय होत असतं, पूर्ण होत असतं, कंप्लीट होत असतं. आणि आपला प्रवेश कंप्लीट झाला की CET-CELला त्याच दिवशी त्यांना म्हणजेच कॉलेजवाल्यांना कळवावं लागतं की इतक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्र दररोज आपलं CET-CEL काय होत असतं, अपडेट होत असतं. याच्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्कीच कळवणार आहोत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्र व्हिडिओला आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्र महाविद्यालयाच्या ज्या तासिका आहेत, म्हणजेच कॉलेज सुरू होणं आपण ज्याला म्हणत असतो, तर हे सर्व प्रक्रिया झाली, आपण सर्व व्यवस्थित आपलं ॲडमिशन करून घेतलं आणि ॲडमिशन केल्यानंतर विद्यार्थी मित्र त्याला एक डेट असते. दरवर्षी ती डेट बदलत राहते. जशा आपल्या जूनमध्ये शाळा सुरू होताना डेट 1 दिवस पाठीमागे पुढे होत असतात, तशी आपल्याला डेट बदललेली पाहायला भेटते व आपल्या महाविद्यालयाच्या तासिका म्हणजेच BEd महाविद्यालयाच्या तासिका काय होतात, सुरू होतात आणि याप्रमाणे विद्यार्थी मित्र आपलं कॉलेज सुरू होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्र आमच्या चॅनलचे BEd CETच्या आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मपासून प्रवेश प्रक्रियेपर्यंत तुमचं ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत आपला प्रवास जो आहे कशा प्रकारे राहिला, आमच्या चॅनलचा आपल्याला कसा फायदा झाला हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.